नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या महा एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, मोठ्या बाई आल्यामुळे घरातले सगळेजण खूपच जास्त घाबरलेले असतात. त्याच्यामुळे इथे तेजससुद्धा त्यांच्यासमोर जायला इतका घाबरतो की त्याने आपलं संपूर्ण तोंड कवर करून घेतलेलं असतं. इथे डोक्यामध्ये माकड टोपीच घातलेली असते, त्याच्यामुळे अजिबात तोंड दिसत नसतं आणि इथे डोळ्याला गॉगलसुद्धा घातलेला असतो. तर इकडे चोरासारखा तेजस तयार होऊन ऑफिसला जात असतो. त्यामुळे इथे मानसी जेव्हा तेजसला बघते तेव्हा तेजस हा चोरासारखा तयार होऊन ऑफिसला जात असतो. त्याला बघून मानसी स्वतःच घाबरते आणि म्हणते, राष्ट्रहित हे सगळं काय आहे? तेव्हा तेजस म्हणतो, नाही, त्या जादूगर बाई आल्यात ना, त्यांच्यासाठी मी संपूर्ण तोंड माझं कव्हर करून घेतलंय. तेव्हा मानसी म्हणते, आता त्यांना जादूगर का बोलताय तुम्ही? तेव्हा तेजस म्हणतो, तुम्हाला नाही माहिती, चेहरा बघून त्या सगळं काही सांगतात. म्हणजे इथे माझा चेहरा बघून आता माझ्या कर्माचा पाढा वाचण्यापेक्षा तोंड झाकून गेलेलं कधीही चांगलं ना. त्या इथे आल्यानंतर सगळ्यांची पळताभुई होते. आता बघा, सगळेजण समोर गेल्यानंतर चेहरा वाचतील आणि तुम्हाला सगळ्यांबद्दल काही माहिती नसेल ना, ते सगळं तुम्हाला माहिती होईल. चेहऱ्यामध्ये त्यांना सगळं काही कळतं, म्हणून तर मी त्यांना जादूगर म्हणतो ना. तेव्हा इकडे आता तेजस लपून छपून जाणार असतो. त्याचबरोबर आभा म्हणत असते की आई, अगं हे सगळं काय आहे? कधी संपणार आहे यांची पूजा? ते खाणाखुणा करत असताना सुनंदा म्हणत असते, आभा गप्प बस, त्यांची पूजा व्यवस्थित होऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे मोठ्या बाई त्यांची पूजा अर्चा करत असतात आणि तेवढ्यातच तेजस बाजूने लपून छपून ऑफिसला आता जातच असतो. तेवढ्यातच इथे मोठ्या बाई म्हणतात, ए भुरट्या, कुठे जातोयस तू? तेव्हा इकडे तेजस दारामध्येच उभा राहतो आणि आता इथे काहीही तो बडबडत असतो. तो सांगत असतो की मी तेजस नाही आहे आणि तो बडबड करत असतो. तेव्हा इथे वेगळ्या भाषेत कितीही बोललास तरीसुद्धा मी तुला ओळखलंय, असं इकडे आता मोठ्या बाई म्हणत असतात की भुरट्या आतमध्ये ये आणि इथे उभा राहा. तेव्हा इकडे तेजस आता तरीसुद्धा काही त्यांचं ऐकायला तयार नसतो. तो वेगळ्या भाषेमध्ये आपलं बोलणं काही थांबवायला तयारच नसतो. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की लपून छपून गेलास आणि बाजूने निसटून गेलास तर मी तुला ओळखणार नाही असं वाटतं का तुला? मी ओळखलंय तुला, आतमध्ये येऊन उभा राहा. तेव्हा इकडे तेजस आता मनामध्ये घाबरलेला असतो. त्याला भीती वाटत असते की माझा चेहरा बघून जर मोठ्या बाईंनी मी काय काय कृत्य केले हे जर सगळ्यांना सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं त्याला वाटत असतं. तेव्हा इकडे तेजस आतमध्ये यायला काही तयारच नसतो. तेवढ्यातच सुनंदा म्हणत असते की तेजस, अरे ये ना आतमध्ये आणि चल पाया पड. तेव्हा इथे तेजस आपली बॅग वगैरे बाजूला ठेवतो आणि घाबरतच इथे मोठ्या बाईंच्या पाया पडायला येणार. तेवढ्यातच मोठ्या बाई म्हणतात, ए चल मागे हो तिकडे आणि बाजूला उभा राहा, पुढे येऊ नकोस. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, का काय झालं? सुनंदा म्हणते, तो आशीर्वाद घ्यायला येतोय ना तुमचा. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात, नाही ग, तसं नाही, बाहेरची धूल सगळी पायाने आतमध्ये येते ना, देवघराजवळ यायला नको म्हणून. तेव्हा इकडे आता मोठ्या बाईंना उठून उभं राहायचं असतं आणि तेव्हा सुनंदाला हात द्यायला सुद्धा बोलवतात. सुनंदा हात पकडून त्यांना उठायला मदत करते. तेव्हा इकडे आता तोंड वगैरे लपवून तेजस ऑफिसला जात असतो. तेव्हा मोठ्या बाई त्याच्या समोर येतात आणि त्याच्याकडे बघत असतात. त्याने पूर्ण तोंड झाकून घेतलेलं असतं, गॉगलसुद्धा घातलेला असतो जेणेकरून डोळे दिसू नये म्हणून. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की तेजस, असं काय कृत्य केलेस रे? असं काय काम केलेस ज्याच्यामुळे तुला तोंड लपवावं लागतंय? सांग ना. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, नाही, असं काही नाही, आणि इथे शिंकण्याचं खोकण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, मला सर्दी पडसं झालं आहे ना, त्याच्यामुळे माझं इन्फेक्शन तुम्हाला व्हायला नको म्हणूनच मी तोंड झाकून घेतलं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात की तेजस, तुला तोंड झाकून घ्यायची गरज नाही, मी माझा बटवा सोबत घेऊनच आले. याच्यामध्ये सगळ्या आजारांवरील औषधं आहेत, कळतंय का तुला? त्याच्यामुळे तोंड आता उघडलंस ना तरीसुद्धा चालेल. चल, हे तोंडावरचा मास्क काढ आणि हा गॉगलसुद्धा बाजूला काढून ठेव. मला तुझा चेहरा बघायचा आहे. काय काय केलेस म्हणून तुला तोंड लपवावं लागतंय ना, हे पण मला आता सांगायचं आहे. तेव्हा तेजस आता टेन्शनमध्ये आलेला असतो. तेजस बाजूला जातो, गॉगल काढून ठेवतो, आपली बॅगसुद्धा बाजूला ठेवतो
आणि येऊन इथे मोठ्या बाईंच्या समोरच आता उभा राहतो. तेव्हा इकडे आता बोलत असतानासुद्धा मोठ्या बाईंना तो संपूर्ण चेहरा व्यवस्थित दाखवत काही नसतो. बोलताना हसत असताना तोंडावरती हात घेत असतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात की थांब, 1 मिनिट थांब आणि चेहरा बघू दे मला. तेव्हा इथे मोठ्या बाई तेजसचा चेहरा बघतात आणि म्हणतात की काही दिवसात किती आणि काय काय बदललं आहे. तेव्हा इथे आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे निर्णय घ्यावे लागलेत असं सुद्धा इथे मोठ्या बाई म्हणतात. त्यानंतरला दिनेश म्हणत असतो की या मोठ्या बाईंचं कधी आवडणार आहे काय माहिती, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. त्या चेहरा वाचतात आणि सगळं काही सांगतात. तेव्हा गायत्री म्हणते हो ना, मग ही चांगली गोष्ट आहे. जर त्यांना चेहरा वाचून सगळं काही सांगता येतं तर जा दिनेश, तू विचार मोठ्या बाई, मला चांगल्या पगाराची नोकरी कधी मिळणार आहे की नाही, की फक्त लाईट भरण्यापर्यंतच मी पैसे कमावणार आहे असं सुद्धा त्यांना विचारून घे. तेव्हा इकडे दिनेश आता गप्पच बसतो. दिनेश म्हणत असतो की मी जर समोर गेलो आणि जर त्यांनी माझा चेहरा वाचला तर त्या हे सुद्धा सांगतील की घरामध्ये मी खोटं बोललो आहे. मी कुठे नोकरी करतो हे सुद्धा मोठ्या बाईंना कळेल, कारण का मी घरामध्ये सांगितलं आहे की मी मॅनेजर आहे म्हणून. पण जर घरातल्या लोकांना कळलं की मी मॅनेजर नाही आहे आणि मी काय काम करतो हे जर सगळ्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणते दिनेश चल, ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा दिनेश म्हणतो नाही नको, मला भीती वाटते, त्या उगाच माझा चेहरा बघतील आणि वाचायला सुरुवात करतील. तेव्हा गायत्री म्हणते हा मग काय झालं, काय घाबरायची गरज येते, चल ये बरं बाहेर. आणि गायत्री दिनेशचा हात पकडून मोठ्या बाईंच्या समोरच घेऊन येते आणि उभं करते. तेव्हा इकडे आता दिनेशला बघितल्यानंतर मोठ्या बाई म्हणत असतात काय दिनेश, अरे कुठे होतास तू. तेव्हा दिनेश म्हणतो अरे मोठ्या बाई, कधी आलात तुम्ही, मी आतमध्येच होतो. तेव्हा इथे मोठ्या बाई म्हणतात का, मी आले ते आत्तापर्यंत तुला कळलं नाही वाटतं. तेव्हा दिनेश म्हणतो नाही, नाही कळलं मला. तेव्हा इकडे आता सुनंदा म्हणत असते दिनेश, अरे पाया पड ना. तेव्हा दिनेश म्हणतो मोठ्या बाई पाया पडतो हा. तेव्हा दिनेश आता एकटा पाया पडायला जात नाही, गायत्रीचा हात पकडतो आणि तिलासुद्धा पाया पडायला इथे लावतो. तेव्हा इकडे पाया पडल्यानंतर मोठ्या बाई म्हणत असतात काय रे दिनेश, कसा आहेस तू, आणि तुझा पोरगा कसा आहे, पोरगा कसा आहे तुझा. आणि ती म्हणते की बंटी कसा आहे. तेव्हा गायत्रीला राग येतो. गायत्री म्हणत असते की बंटी नाही, अंश, अंश नाव आहे त्याचं आणि हॉस्टेलला असतो तो, तो बरा आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की सुनंदा, अगं तुझ्या मोठ्या सुनेचा इथे माज अजून काही कमी झालेला नाही आहे, तिचा उद्धटपणा काही कमी झालेला नाही आहे, तिचा उद्धटपणा अजून वाढतच गेलेला दिसतोय. त्यानंतरला इकडे आता दिनेश गायत्रीला खुणावतो आणि गप्प बसायला सांगतो, रागाने जास्त काही बोलू नकोस असं सुद्धा सांगतो. तेव्हा इकडे आता मोठ्या बाई जास्त काही बोलायला जाणार गायत्रीला, तेवढ्यातच तिथे मानसी आलेली असते. मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, अहो तुम्ही तुमचं घड्याळ विसरलात ना आतमध्ये. तेव्हा इकडे आता मानसीला बघितल्यानंतर इथे खूपच मोठा धक्का मोठ्या बाईंना बसलेला असतो की ही मुलगी आता या घरातून बाहेर कशी काय पडली आणि ते सुद्धा तेजसचं घड्याळ घेऊन ती बाहेर का आली आहे. तेव्हा सुनंदा घाबरते. सुनंदा धावत पळत आता मानसीकडे जाते आणि तिला म्हणत असते की मानसी, अगं तू बाहेर कशाला आलीस, दे ते घड्याळ माझ्याकडे दे आणि जा तू रूममध्ये जा. तेव्हा इथे आता मानसी ही रूममध्ये जाणार, तेवढ्यातच मोठ्या बाई म्हणतात 1 मिनिट सुनंदा थांब, ही तुळस आणलेली मुलगी घरातून इथे कशी काय आली, म्हणजे कोण आहे ती. तेव्हा इकडे आता मोठ्या बाई म्हणत असतात की बाहेर नसलेलं ब्लाऊज बाजूला हो, इकडे उभी राहा असं सांगितलं ना. तेव्हा दिनेश गायत्रीचा हात पकडतो आणि तिला बाजूला करतो. त्याचबरोबर मोठ्या बाई म्हणत असतात की ये तू इकडे समोर अशी उभी राहा. तेव्हा मानसी येते आणि समोर आता उभी राहते. तेव्हा इकडे मोठ्या बाई तिच्याकडे बघत असतात आणि म्हणत असतात की कोण आहे ही मुलगी. सुनंदा, माझ्यापासून खूप गोष्टी लपवल्या गेल्यात, बरोबर ना. ए भुरट्या इकडे ये, भुरट्या या मुलीच्या शेजारी उभा राहा. तेव्हा तेजससुद्धा येतो आणि मानसीच्या शेजारी येऊन उभा राहतो. तेव्हा मानसी आता तेजसला हळूच म्हणत असते की राष्ट्रहित, तुम्ही घड्याळ विसरला होतात, तो घेऊन आले होते ना. तेव्हा तेजस म्हणतो की इथे आता असं काही मोठ्या बाईने झाडलं आहे मला, माझी कायमची वेळ चुकली आहे, तर आता या घड्याळाचं काय करू. तेव्हा इकडे मानसी त्याचं घड्याळ त्याच्या हातामध्ये देते आणि शांतपणे उभी राहिलेली असते. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की हे काय चाललंय मला कळत नाही आहे,
ही मुलगी या घरामध्ये काय करते आणि या भुरट्याबरोबर ही तुळस आणलेली मुलगी काय करते, तर इकडे या दोघांचं लग्न झालंय का? तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते की मोठ्या बाई, मानसी या घरची सून आहे, तेजसची बायको. त्यानंतरला मोठ्या बाईंना खूप मोठा धक्का बसतो. मोठ्या बाई म्हणत असतात की हे कसं शक्य आहे, ही निवडच मुळात चुकीची आहे. ही मुलगी या घरची सून कशी काय असू शकते? या दोघांचं लग्न हे मान्य होऊ शकत नाही, कारण यांच्या लग्नाची गाठ ही स्वर्गात बांधलेली गेलेली नाही आहे, तर हे लग्न जबरदस्तीचं लग्न आहे, बरोबर की नाही? त्यामुळे या लग्नाला मान्यता मिळू शकत नाही. तेव्हा इकडे आता सुनंदा म्हणत असते की मोठ्या बाई माफ करा, पण लग्न जरा घाईघाईमध्ये लागलं आहे. तेव्हा सुनंदा म्हणत असते की मानसी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात, पण ही मुलगी आहे तरी कुठली आणि यांचं लग्न कसं झालं? तुम्ही गावी आला होतात का कुळदेवतेला पत्रिका दाखवायला? कुळदेवतीची माती घेऊन न येता ह्या मुलीने तुळस अंगणामध्ये कशी काय लावली? जरी प्रभू घराण्याची सून आहे तर मग हिला माहिती नाही का की लग्न झाल्यानंतर कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यायचं असतं? तेव्हा इथे आता मोठ्या बाई म्हणत असतात की हे लग्न जरी झालं असलं ना तरीसुद्धा हे लग्न मान्य होणार नाही, कारण का या दोघांचं लग्न हे देवाच्या आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने झालेलंच नाही आहे. त्याच्यामुळे या लग्नाला मी तरी मान्य करणार नाही. आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद न घेता तुम्ही हे लग्न कसं काय केलं? तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात की ही मुलगी आहे तरी कोण, कुठून आले, कुठली आहे, तिच्याबद्दल काही माहिती आहे की नाही तुम्हाला? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आणि या भुरट्याचं लग्न या मुलीबरोबर लावलं तुम्ही, हे लग्न मान्य होऊ शकत नाही. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, पण आमचं लग्न झालंय. तेव्हा गायत्री म्हणत असते की काय बोलताय तुम्ही? याचा अर्थ हे लग्न लग्न नाही आहे, या लग्नाला मान्यता देऊ शकत नाही, कारण यांचा जोडा स्वर्गात बांधला गेलेलाच नाही आहे. बघताय ना सासूबाई, ऐकताय ना, हे लग्न कुणीही मान्य करू शकत नाही, कारण या दोघांचा जोडा हा स्वर्गात बांधला गेलेलाच नाही आहे, जबरदस्तीचं लग्न आहे हे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, पण हे बघा, माफ करा मोठ्या बाई, पण माझं लग्न हे राष्ट्रहितांबरोबर झालं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हे शक्यच नाही आहे, आणि ही मुलगी आहे तरी कोण, कुठून आली आहे ही, कुठली आहे ती, आणि तिचं कुळ काय आहे, तुम्हाला कुणाला माहिती आहे का? की इथे सुनंदा तुझ्या मोठ्या सुनेची बहीण आहे ही, कारण का एका बहिणीला लग्न करून या घरामध्ये आणून ठेवलंय, आता दुसऱ्या बहिणीला सुद्धा याच घरामध्ये घेऊन येईल. काय गं गायत्री, ही तुझी बहीण आहे का? तेव्हा गायत्री म्हणत असते, नाही हा, ही माझी बहीण नाही आहे. हिच्या खानदानाचा पत्ता नाही आहे, हिचे आजोबा कोण आहेत, हिचं कुळ कुठलं आहे हे तिला स्वतःलाच माहिती नाही आहे. ती माझी बहीण कशी काय असू शकते? ती माझी बहीण नाही आहे. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की वहिनी, हे सगळं विचारलं होतं का? हे सगळं सांगायची गरज होती का तुम्हाला? की मुद्दामून करता हे सगळं? मुद्दामून बोललात ना? किती वेळा सांगितले तुम्हाला की या गोष्टी उकरून काढू नका, तरी तुम्ही शांत बसणार नाही. त्यानंतरला इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की काय, ह्या मुलीचे आजोबा कोण आहेत, हिचं कुळ कुठलं आहे, हिला काहीच माहिती नाही आहे का? मग आता ह्या मुलीला हिचं खानदानच माहिती नाही आहे, अशा मुलीला तुम्ही या खानदानाची सून करून घेतलीत, याला काही अर्थ आहे का? तेव्हा इकडे आता मोठ्या बाई म्हणत असतात की हे बघ, तू जर प्रभू घराण्यातली सून आहेस असं तुला वाटतंय, तर तुला तुझी योग्यता सिद्ध करावी लागेल. तुला प्रभू घराण्याची सून होण्याच्या योग्यतेची बनावं लागेल, आणि त्यानंतरला इथे गावी जाऊन देवी आईला कळा लावावा लागेल. जर देवी आईने कौल दिला की तू या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहेस, तरच तुमचं लग्न मान्य केलं जाईल. कळतंय का तुला? आणि जर लग्न मान्य झालं तर तू गावची माती घेऊन यायचं आणि मगच इथे प्रभू घराण्याच्या अंगणामध्ये ही तुळस लावायची. तेव्हा इकडे आता मोठ्या बाईंनी जणू काही तिला टास्कच दिलेला असतो, आणि जर तुला तुझी योग्यता सिद्ध करायची असेल तर 21 दिवस आहेत तुझ्याकडे, आणि त्याच्यामध्ये तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. तुझी योग्यता सिद्ध करावी लागेल की प्रभू घरासाठी तू किती योग्य आहेस. हे तू जर सिद्ध केलंस तरच तुला या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे, आणि तरच तुमच्या दोघांचं लग्न हे मान्य केलं जाईल, असं मोठ्या बाई म्हणत असतात. आणि तोपर्यंत हे मंगळसूत्र घालण्याचा तुला काही अधिकार नाही आहे, कारण जर हे लग्नच मान्य नाही आहे, हे लग्नच खरं नाही आहे, तर या मंगळसूत्र घालण्याला तरी अर्थ काय? त्याच्यामुळे काढ हे मंगळसूत्र, असं मोठ्या बाई म्हणत असतात.
तर इथे प्रेक्षकांनो आता सुनंदा म्हणत असते की मोठ्या बाई माफ करा, पण इथे तेजस आणि मानसीचं लग्न झालंय. त्यावेळीची परिस्थिती थोडी वेगळी होती, पण तरीसुद्धा त्यांचं लग्न खरं आहे आणि मानसी या घरची सून आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता गायत्री त्याच्यामध्ये आग लावण्याचं काम हे करतच असते. तरीसुद्धा सुनंदा बाजू सावरण्याचं काम करत असते. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की सासूबाई, अहो तुम्ही ऐकलं नाहीत का? हे लग्नच मान्य केलं जाणार नाही आहे. कारण का ना ह्यांच्या लग्नाची पत्रिका छापली आहे, नाही कुलदेवतेला जाऊन इथे देवाचा आशीर्वाद घेण्यात आला आहे. तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते, पण मोठ्या बाई नक्की गावी जाता येईल का? कारण जेव्हा जेव्हा आम्ही गावी जाऊन कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी संकट आमच्या घरावरती आलेलेच आहेत. तेव्हा इकडे आता मोठ्या बाई म्हणत असतात की जेव्हापासून हे लग्न झालंय तेव्हापासून घरामध्ये संकट वाढलीत की नाही ते सांगा मला. ही मुलगी जेव्हापासून या घरामध्ये आली, घरावरती संकट जास्ती प्रमाणात येत आहेत ना. तेव्हा गायत्री म्हणते, अगदी बरोबर बोलात तुम्ही मोठ्या बाई. जेव्हापासून ही मानसी या घरात आली आहे ना, तेव्हापासून घरावरती संकट ही खूपच जास्त वाढलेली आहेत आणि हे खरं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे मानसीला सुद्धा आता कुठेतरी वाटत असतं की या बोलतायत ते सगळं खरं आहे का? म्हणजे मी या घरामध्ये आले तेव्हापासून संकटं वाढली आहेत आणि आमच्या दोघांचं जरी लग्न झालं असलं तरीसुद्धा ही गाठ स्वर्गात बांधली गेलेली नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, माफ करा मोठ्या बाई, पण जरी आमच्या लग्नाची गाठ ही स्वर्गामध्ये बांधली गेली नसली आणि जरी पण आमच्या लग्नाला तुम्ही मान्यता दिली नसली तरीसुद्धा माझं राष्ट्रहितांबरोबर लग्न झालं आहे आणि ही निवड माझ्या वडिलांची आहे आणि माझ्या वडिलांची निवड चुकीची आहे असं मला अजिबातच वाटत नाही, असं आता मानसी स्पष्टपणे बोलते. तेव्हा ती म्हणत असते, मला जर माझी योग्यता सिद्ध करायची असेल तर मी 21 दिवसांची अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तेजस आणि मी आम्ही नवरा बायको आहोत. हे घर माझं आहे, हे कुटुंब माझं आहे आणि माझं लग्नसुद्धा झालं आहे. तेव्हा इथे आता मानसीला आठवतं की तेजसने तिच्या गळ्यामध्ये सगळ्यांसमोर मंगळसूत्र घातलेलं असतं. तरीसुद्धा इथे आता मानसी म्हणत असते, आणि तरी तुम्हाला वाटत असेल की मला माझी योग्यता सिद्ध करण्यासाठी मंगळसूत्र काढावं लागणार आहे, तर मी हे मंगळसूत्रसुद्धा काढून ठेवायला तयार आहे. कारण मला माझ्या संसारासाठी जे काही करता येईल ते मला करायचं आहे. तेव्हा इकडे आता मानसी असं बोलल्यानंतर सगळेजणच आश्चर्याने तिच्याकडे बघायला जातात आणि जेव्हा इथे माणसे मंगळसूत्र काढून इथे मोठ्या बाईंच्या हातामध्ये देणार असते तेवढ्यातच तिथे तात्या येतात. तात्या म्हणत असतात, थांब मनूताई, हे सगळं तुला करायची गरज नाही आहे, तुला मंगळसूत्र काढायची गरज नाही आहे. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणत असतात की प्रभा, काय बोलतोयस तू हे? अरे, जी मुलगी या घरामध्ये सून म्हणून आली आहे तिचं कुळ काय आहे तुम्हाला माहिती नाही? लग्न जेव्हा झालं तेव्हा तुम्ही पत्रिका गावाला येऊन कुलदेवतेला दाखवलीत, त्यांचा आशीर्वाद घेतलात का? मग जर ही मुलगी या घरची सून होण्याच्या योग्यतेचीच नाही आहे किंवा कुलदेवतेला हे लग्नच मान्य नाही आहे, तर ही तुझ्या घरची सून कशी काय असू शकते? मग या घरावरती संकटं येणार नाहीत का? संकटं जर कमी करायची असतील आणि घर जर व्यवस्थितरित्या तुम्हाला आता चालू ठेवायचं असेल ना, तर हिला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. तेव्हा तात्या म्हणत असतात की हे बघा मोठ्या बाई, तुम्ही वयाने मोठ्या आहात, मोठ्या बहिणीप्रमाणे आहात. तुम्ही या घरामध्ये आलात, तुम्हाला जितके दिवस राहायचं आहे तितके दिवस राहा. पण मानसी कुठलीही अग्निपरीक्षा देणार नाही. कारण मानसी या घरची सून आहे, आम्ही तिला सून मानले. त्याच्यामुळे आता ती सून नाही आहे आणि तिची योग्यता नाही आहे हे तुम्ही बोलू नका. कारण तिने तिची योग्यता सिद्ध केली आहे आणि तेव्हाच आम्ही तिला या घरातल्या सुनेचा दर्जा दिला आहे. आणि मग तुम्ही आता येऊन तिला मंगळसूत्र काढायला सांगाल आणि तिला अग्निपरीक्षा द्यायला सांगाल, असं करू नका. आधीच माझ्या कुटुंबाने आणि आम्ही सगळ्यांनीच खूप काही सहन केले. आता याच्यामध्ये मानसीला आणि आम्हाला खेचण्याचा प्रयत्न करू नका आणि आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, असं प्रभाकर काका म्हणतात. तेव्हा इकडे आता मोठ्या बाई म्हणत असतात की प्रभाकर, अरे खूप काही सहन केलेस तू या घरामध्ये. हा तुझा 10-20 दिवसांचा काळ खूपच जास्त खडतर गेला, मला माहिती आहे. अरे म्हणून काय झालं, तोंडाला काळंसुद्धा फासलं होतं, हे सगळं सहन केलंस ना, मग अजून थोडं का नाही? जर कदाचित या मुलीचं आणि जर तेजसचं लग्न झालं आहे आणि तिने जर अग्निपरीक्षा दिली, तिने जर तिची योग्यता सिद्ध केली, तर गावाकडे जाऊन
इथे देवी आईसमोर, कुळदेवतेसमोर आपण कला लावूया. देवी आईला विचारूया की आता हे लग्न मान्य होईल का, आणि जर देवी आईने होकार दिला तर तिकडची माती घेऊन येईल आणि मग अंगणामध्ये तुळस लावेल, असं मोठ्या बाई आता तात्यांना समजावून सांगत असतात.